नेरूळ सेक्टर 28 येथील एक भूखंड उद्यान, मैदान, दिव्यांग केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलीस स्थानकसाठी आरक्षित असून तो भूखंड सिडकोने निविदा काढून गामी या खासगी बांधकाम व्यावसायिकाला विकलाय। काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने नावापुरती राज्य सरकारकडे याबाबत तक्रार केली होती, परंतु पालिकेच्या बोटचेप्या भूमिकेला डावलून मुजोर सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा व्यवहार घडवून आणला। मनसे प्रवक्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने या व्यवहाराला तीव्र विरोध करत गुरुवारी सकाळी नेरूळ सेक्टर 28 इथे या भूखंडा शेजारी धरणे आंदोलन केले। या आंदोलनात मोठ्या संख्येने नेरूळ, सीवूड्स, जुईनगर मधील नागरिक उपस्थित होते। तसंच मनसेच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला। शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, माजी नगरसेवक विशाल ससाणे, विभाग प्रमुख विशाल विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप चव्हाण, प्रहार जनशक्तीचे मनोज टेकाडे, अजय तापकीर, सुनील शिशिरकर, चंद्रकांत उतेकर, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुरेश मोकल यांनी याला पाठिंबा दिलाय। तर नवी मुंबई सजग मंचचे सुधीर दाणी, नवी मुंबई जागृत रहिवासी संघाचे सुनील चौधरी सर, रणजित निंबाळकर, सुरेश साडे, सत्यवान आमरे, ज्येष्ठ नागरिक संघ, सीवूड्स अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी अध्यक्ष बाबा क्षीरसागर, खजिनदार शिवाजी बागडे, अरविंद जयकर यांनी सुद्धा याला पाठिंबा दर्शवलाय। दिव्यांग केंद्र आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, मैदान खाणाऱ्या सिडको बकासूरचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, पोलीस स्थानकाचा भूखंड खाणाऱ्या सिडकोचा निषेध असो, नेरूळकरांनो विकास हवा की गामी हवा, अशा घोषणांनी मनसैनिकांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी आम्ही शांततेत आंदोलन केलंय, परंतु जर येत्या 7 दिवसात सिडकोने हा व्यवहार रद्द केला नाही तर मात्र मनसे या भूखंडावर उद्यान, मैदान, दिव्यांग केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, पोलीस स्थानकासाठी आरक्षित भूखंड असा फलक लावेल आणि या भूखंडावर गामी बिल्डरला एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा गजानन काळे यांनी दिलाय। सिडको आणि राज्य सरकार आणि नवी मुंबई महानगरपालिका ही आता बकासुराच्या भूमिकेत गेली की काय असा समज संपूर्ण नवी मुंबईकरांचा झालेला आहे। 5 एकरचा भूखंड जो सिडकोच्या डीपी मध्ये असतो, तोच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात असतो, तोच भूखंड गार्डन, पोलीस स्टेशन, ज्येष्ठ नागरिक केंद्र, दिव्यांग केंद्र आणि मैदान याच्यासाठी स्वतः राज्य सरकार तो संपूर्ण विकास आराखडा मंजूर करते आणि त्यानंतर त्याचं ऑक्शन होतं। ही महाराष्ट्रातली आणि देशातली पहिली घटना असेल की राज्य सरकारने जो विकास आराखडा नवी मुंबई महानगरपालिकेचा मंजूर केलाय तरी सुद्धा त्याचं ऑक्शन होऊन गामी नावाच्या बिल्डरला हा 5 एकरचा भूखंड 1500 कोटी रुपयात विकण्यात आलेला आहे। इथे आमदार बोलत नाही, मंत्री बोलत नाही, इथले आजी माजी नगरसेवक बोलत नाही, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून हा भूखंड कुठल्याही परिस्थितीत या बकासुराच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही आहोत। यानंतर पुढे आणखी हे आंदोलन 100% तीव्र होईल आणि इथे फक्त गार्डन, पोलीस स्टेशन, मैदान, ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि दिव्यांग केंद्र याची उभारणी केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आहोत। पालिकेला आरक्षण टाकलंय पण पालिका लक्ष देत नाही। 100% पालिकेने जून महिन्यामध्ये एक फक्त जुजबी पत्र महाराष्ट्र सरकारला लिहिलंय ज्यावेळी तो प्रारूप विकास आराखडा झाला होता, मात्र अद्यापही याचा लिलाव रद्द करून त्याची EMD 25 कोटी रुपये ज्या गामी बिल्डरने भरली ती परत करावी सिडकोने, ही मागणी खरं म्हणजे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी राज्य सरकारकडे करायला पाहिजे होती। दुर्दैव आहे एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं, एकनाथ शिंदे यांच्याकडेच नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई सिडको सुद्धा एकनाथ शिंदेकडे। एकनाथ शिंदे साहेब, आपण झोपा काढत आहात का? इथले खासदार झोपा काढत आहात का? जनता दरबारात मंत्री महोदयांना हा विषय का सुचत नाहीये हा प्रश्न नवी मुंबईकर म्हणून आमचा नक्की आहे। या अगोदर देखील अनेक ज्या जागा होत्या त्या सिडकोने अशाच बिल्डरांना आता लादल्या गेलेल्या आहेत, त्याबाबत देखील आपण आक्रमक भूमिका घेणार आहात? नाही, मला एक लक्ष देत नाही, नवी मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कुठलाही भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतो सिडकोचा, त्याला सिडकोची परवानगी घ्यायची गरज काय? आणि आता तर प्रॉपर डीपी मंजूर झालेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा जर सिडको ऑक्शन करत असेल तर सिडको हटाव हीच मागणी नवी मुंबईकर म्हणून केली पाहिजे। आपली पुढील
भूमिका काय असणार आहे? आम्ही याच्यानंतर सुद्धा सह्यांची मोहीम असेल, वेगळ्या माध्यमातून नवी मुंबईकरांपर्यंत जाणार आहोत. एक मोठं आंदोलन पुढच्या काही दिवसात. जर सिडको एमडींनी ऐकलं नाही, राज्य सरकारने ऐकलं नाही, मंत्र्यांचा एकही कार्यक्रम नवी मुंबईत मनसे होऊ देणार नाही, हे सुद्धा इथे ठणकावून सांगतो.